आज आपण इंग्रजी बोलताना व्याकरणाच्या अचूकतेबद्दल जी चिंता वाटते ना, त्याचा आढावा घेणार आहोत. नुकताच ना काही भाषातज्ञांचा एक लेख आलाय आणि त्यात ते म्हणतात की ही जी चिंता आहे ना, ती बऱ्याचदा उगाच असते आणि त्यामुळे आपलं बोलणंच अडखळतं. चला बघूया काय महत्त्वाचं सांगितलं त्यात. पहिलं म्हणजे बघा, अगदी जे मूळ भाषिक आहेत ना, म्हणजे ज्यांची ती पहिली भाषा आहे, ते पण बोलताना काही नेहमी 100% व्याकरण बघत नाहीत. मग आपण दुसरी भाषा शिकताना एवढं परफेक्ट व्याकरणाचं टेन्शन घेणं गरजेचं नाहीये. दुसरं, लेखात हे पण स्पष्ट केलंय की फक्त एकदम बरोबर व्याकरण आलं म्हणजे करिअरमध्ये यश मिळेलच असं काही नाहीये. खरं महत्त्वाचं काय आहे, तर तुमचा आत्मविश्वास आणि तुम्ही काय विचार करताय हे समोरच्यापर्यंत नीट पोचवण्याची तुमची क्षमता. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे बोलण्याचा मुख्य उद्देश काय असतो? संवाद साधणं, बरोबर? जोपर्यंत तुम्ही काय म्हणताय ते स्पष्टपणे कळतंय ना, तोपर्यंत लहान-सहान व्याकरणाच्या चुकांकडे सहज दुर्लक्ष केलं जातं, खास करून बोलताना. थोडक्यात सांगायचं तर, इंग्रजी बोलताना व्याकरणाच्या बारीक-सारीक नियमांपेक्षा तुम्ही किती प्रभावीपणे संवाद साधू शकता, हे जास्त महत्त्वाचं आहे.